नमस्कार. बियॉन्ड द बॉर्डर्स या पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. बाहेरच्या देशात जाऊन MBBS करण्याचं स्वप्न अनेक विद्यार्थ्यांचं असतं, पण यासाठी योग्य मार्गदर्शन किती महत्त्वाचं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर प्रवीण दोरखे, रेडिओलॉजिस्ट आणि MBBS कन्सल्टंट, जे गेली 15 वर्ष भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन करतात. रुबी मेडिकल सर्व्हिसेस पुणे येथे कार्यरत असताना 1000हून जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी कोणतं मेडिकल कॉलेज निवडावं, त्यासाठी प्रवेश प्रक्रिया काय आहे, त्याची व्हिसा प्रोसेस काय आहे आणि परदेशात जाऊन तिथल्या जीवनशैलीशी कसं जुळवून घ्यावं याबद्दल मार्गदर्शन केलं. आज आपण त्यांच्या अनुभवातून जाणून घेऊयात की परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्याचे फायदे काय आहेत, त्याची प्रक्रिया काय आहेत आणि त्याच्या महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत. प्रवीण सर, पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी खूपच मुलांचे स्वप्न असतं वैद्यकीय शिक्षण घेणं, पण भारतात प्रत्येकाला ऍडमिशन मिळेलच असं नाहीये. तर अशा वेळेस बाहेरच्या देशात जाऊन MBBS करणं हा उत्तम पर्याय कसा ठरू शकतो? आता जर आपण एकदम जनरली पाहिलं तर आपल्याकडे भारतामध्ये वैद्यकीय शिक्षणाकडे जाण्याची ओढ ही बऱ्याचशा वर्षापासून जास्त वाढलेली आहे. आणि आता अशामध्ये आपण मागच्या वर्षी डाटा जर घेतला तर जवळजवळ 24 लाख विद्यार्थी हे ह्या वर्षाच्या एक्झाममध्ये बसलेले होते. म्हणजे नीटची जी परीक्षा असते त्यामध्ये 24 लाखाहून अधिक विद्यार्थी हे परीक्षेमध्ये बसलेले होते, ज्यांनी अपिअर केले एक्झाम. आणि आपल्याकडे जर सीट मॅट्रिक्स आपण पाहिलं, जे की MBBS साठी सीट्स जे अवेलेबल आहेत त्या फार कमी आहेत. म्हणजे अगदी तुम्ही जर मोजल्या तर 80,000 to 1 लाख ह्या अशा सीट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खरंच आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे डॉक्टर होण्याचं, तर असे बरेचसे विद्यार्थ्यांना इथे संधी मिळू शकत नाही आहे. आणि ह्यामुळेच जे कॉम्पिटिशन जे आपण म्हणतो, जे इंडियामध्ये जी कॉम्पिटिशन आहे मेडिकल फील्डसाठी, ती फार मोठी आहे. आणि ह्या अशा कॉम्पिटिशनमध्ये काही मुलांना ज्यांना सीट्स मिळतात ते सोडता बाकी जे मोठा रेशो आहे जो राहिलेला आहे त्यांना इथे सीट्स अवेलेबल नाही आहेत MBBS साठी. मग त्यांना नाईलाजाने कुठले अल्टरनेटिव्ह मेडिसिनमध्ये जावं लागतं किंवा दुसरे फील्ड चूज करावे लागतात. आणि याच्यासाठीच जो काही ऑप्शन आपण आहे जो अब्रॉडचा MBBS साठी, तर ते मुलं चूज करतात. आता हा जो ऑप्शन आहे हा सर्व मुलांसाठी फार चांगला ऑप्शन आहे. याच्यामध्ये बाहेर जाऊन MBBS करायची संधी ही बऱ्याचशा वर्षापासून आपल्याला अवेलेबल आहे. बट याचा जो प्रसार आहे हा अलीकडच्या काळामध्ये आता काही वर्षापासून चालू आहे. मुलं बाहेर जात आहे शिकायला जवळपास 1990 आणि त्याच्या पहिल्या काळापासून आहे. बट आता जो प्रसारमाध्यमातून होणारा त्याचा कल जो आहे, इन्फॉर्मेशन जी आहे ती वाढल्यामुळे आता मागच्या 8 ते 10 वर्षामध्ये MBBS अब्रॉड हा कन्सेप्ट फार चांगला चालू आहे. किंवा मग मुलांची ओढ जास्त झालेली आहे. ज्यांना मुलांना इथे आपल्याला ऍडमिशन मिळू शकत नाही, ते बाहेर जाऊन त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्नही साकार करताय. विद्यार्थ्यांनी चूज करताना कुठला देश चूज करावा आणि कुठलं विद्यापीठ चूज करावं म्हणजे हा निर्णय त्यांच्यासाठी योग्य ठरेल? आता सगळ्यात महत्त्वाचं जिथून आपण सुरू करायला पाहिजे की ज्यावेळेस आपल्याला काही विद्यार्थ्यांना ज्यावेळेस इथे ऍडमिशन मिळत नाही आणि तो विद्यार्थी आता विचार करतो की त्याला बाहेर देशामध्ये कुठेतरी बाहेर शिकायला जायचंय किंवा MBBS साठी तो दुसरा अल्टरनेटिव्ह शोधतोय, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जिथून आपण सुरुवात केली पाहिजे सर्च करण्यासाठी तो आहे की आपण देश कोणता निवडावा. कारण की काय होतंय, आपल्याकडे अवेलेबल इन्फॉर्मेशन ही आजकाल बरीचशी आहे, जे की माध्यम जसं की इंटरनेटवरती आहे, कन्सल्टन्सीज बऱ्याचशा आहेत. त्यानंतर इन्फॉर्मेशन आपण घेण्यासाठी काहींना विचारू शकतो जे लोक तिकडे शिकताय किंवा शिकून आलेले विद्यार्थी जे आहेत. आता याच्यामध्ये काय होतं, जे कन्सल्टन्सीज आहेत आपण त्याच्यावरती जास्त भर देऊन किंवा त्यांच्यावर भरोसा करून आपण हा निर्णय घेतो. बट पालकांनी सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, 4-5 गोष्टी आहेत ज्या आपण जनरली जर विचार केला तरी जर आपण स्वतः याच्यामध्ये जर विचार करून जर इन्फॉर्मेशन घेतली तर आपण त्यामध्ये नक्कीच चांगली कंट्री चूज करू शकतो. जसं की सगळ्यात महत्त्वाचे जे प्रश्न म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आपल्याला पडला पाहिजे की कंट्री चूज करताना तो जो कोणता देश आहे तो आपल्या देशासोबत सन्निग्ध आहे का, आपली फ्रेंडशिप आहे का, किंवा आपली इंडियन एम्बसी त्या देशामध्ये आहे का, जेणेकरून उद्या चालून काही जरी अडचण आली, जसं आता अलीकडच्या काळामध्ये कोविडची जी अडचण आली, तर अशा काही अडचण आल्यानंतर तो देश आपल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर इव्हॅक्युएट करू शकेल आपली एम्बसी असेल तर. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तिथे आपली एम्बसी आहे का, तो देश आपला फ्रेंडली नेशन आहे का आपल्यासोबत. त्यानंतर मग बाकीचे जे एक आहे, फॉर एक्झाम्पल आपण मेडिकल फील्डसाठी चाललोय, तर मेडिकल फील्डसाठी चाललो असताना आपण कोणत्या देशामध्ये मेडिकल फील्ड कुठे डेव्हलप्ड आहे हे आपण पाहणं फार महत्त्वाचं आहे. कारण की आपण ज्यावेळेस आपण फिरायला जातो, इन केस जस्ट एक एक्झाम्पल म्हणून आपण ज्यावेळेस फिरायला जातो आपण ते देशाचं एक माहिती काढतो की फिरण्यासाठी कोणत्या कोणत्या जागा चांगल्या आहेत, देश कोणता चांगला आहे, तिथे टुरिझमसाठी काय काय चांगलं आहे.
तर तसंच आपण ज्यावेळेस एज्युकेशनसाठी चाललोय आणि ते पण मेडिकल एज्युकेशनसाठी, तर त्या देशामध्ये मेडिकल एज्युकेशन हे कितपत डेव्हलप्ड आहे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. तो देश किती डेव्हलप्ड आहे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. कारण की आजकाल मुलं काय झालं की आपल्यासमोर ऑप्शन्स भरपूर असल्यामुळे आपण न माहिती घेता किंवा कमी माहिती घेता आपण तिकडे चाललोय. आता एखादा देश जो आपल्यापेक्षाही गरीब राष्ट्र, म्हणजे आपण आपल्यासोबत कधी कम्पेअर करायला पाहिजे, कारण आपला इंडिया हा आपला घर आहे, जे आपलं बेसिक आहे की याच्या पुढे मला काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे. जर आपण बाहेर जसं चाललोय तर आपल्यापेक्षा कुठे बेटर आणखी संधी मिळतील हे आपण पाहिलं पाहिजे. तर त्यामध्ये डेव्हलप नेशन कोणते आहेत भारतापेक्षा, किंवा मग जे आपल्यापेक्षा आणखी चांगली सुविधा देऊ शकतात, असं आपण कंट्री निवडली पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की आपण ज्यावेळेस कंट्री चूज करतोय तर ती कंट्री किती सेफ आहे हे पाहणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी जर स्वतः जरी माहिती घेतली तर आपण कंट्री चूज करण्यामध्ये कुठेही फसलो जाणार नाही, किंवा आपण चांगली कंट्री चूज करायला नक्कीच आपल्याला ह्या गोष्टी मदत करतील. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला याबाबत काहीच माहिती नाहीये, तर अशा विद्यार्थ्याला तुम्ही काय सुचवाल किंवा त्यांनी सुरुवात कुठून करावी असं काय सांगाल त्यांना? नक्कीच. आता ज्यावेळेस विद्यार्थी चूज करायला लागतात, फॉर एक्झाम्पल मी आत्ताच बोलल्याप्रमाणे कंट्री आपण चूज करून झालंय, आता त्यामध्ये पण कॉलेज कोणतं चूज करायचं. कारण की कसं झालंय की आजकाल बरेचसे कॉलेजेस हे आहेत जे आपण ऐकतोय. आता कंट्री आपण निवडल्यानंतर त्या कंट्रीमध्ये जवळजवळ 40 ते 50 मेडिकल कॉलेजेस असतात. आता त्यामध्ये पण आपण कॉलेज चूज कसं करावं याचा एक क्रायटेरिया आपण सेट केला पाहिजे, तो स्वतःही आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल कुठलंही कॉलेज आपण जे पाहतोय ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ही प्रायोरिटी आपण दिली पाहिजे. कारण की गव्हर्नमेंट जर कॉलेज असेल तर तिथं हॉस्पिटल्स नक्कीच त्यांच्यासोबत अटॅच असणार, तिथे आपली प्रॅक्टिस चांगली होणार, आणि जे काही रूल्स रेग्युलेशन असतील हे गव्हर्नमेंटचे असतील. त्यामुळे आपण सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे की ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे का. दुसरी गोष्ट आपण पाहिजे की आपण ज्या कॉलेजमध्ये चाललोय त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर किती चांगलं आहे. कारण की आजकाल आपण जर पाहिलं तर बरेचसे छोट्या कंट्रीजमध्ये एकदम छोटे छोटे कॉलेजेस किंवा इन्फ्रास्ट्रक्चर एकदम त्याप्रमाणे मिळतात. आता एकदम सरळ जर आपण विचार केला की बाबा एखादी छोटी कंट्री आहे, तर त्या कंट्रीमध्ये त्यांच्याप्रमाणेच त्यांचे जे काही डेव्हलपमेंट असेल किंवा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते त्याप्रमाणे असतात. ते काय असं एकदम उदाहरण द्यायचं म्हटलं तर पुण्यामध्ये जे मेडिकल कॉलेजेस आहेत किंवा पुण्यामध्ये जे हॉस्पिटल्स आहेत ते आपण पेरिफेरीला करू शकत नाहीत का, कारण की त्या लोकांना तेवढी अफोर्डेबिलिटी नाही आहे, किंवा त्या लोकांना त्याची गरज नाही, गरज म्हणण्यापेक्षा अफोर्डेबल तेवढे नाही आहेत. तर त्याचप्रमाणे आपण कंट्री चूज करताना हे एक लक्षात ठेवलं पाहिजे की डेव्हलप नेशन. आणि दुसरी गोष्ट की कॉलेज निवडताना गव्हर्नमेंट कॉलेज इन्फ्रास्ट्रक्चर कुठे चांगलं आहे, त्यानंतर पुढे त्यांना हॉस्पिटल किती अटॅच्ड आहेत, आपली मुलं किती शिकत आहे. फॉर एक्झाम्पल तिथं मुलं आपले इन द सेन्स इंडियन स्टुडंट्स, म्हणजे त्यांना अनुभव किती आहे त्या पर्टिक्युलर मेडिकल कॉलेजला, इंटरनॅशनल स्टुडंट्सला शिकवण्याचा अनुभव किती आहे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. कारण की ते किती वर्षापासून इंग्लिश मिडियममध्ये शिकवतात ते फार महत्त्वाचं आहे. आता काय झालंय की बरेचसे कॉलेज रशियामध्ये म्हणा किंवा इतर कंट्रीजमध्ये म्हणा हे सगळे गव्हर्नमेंटचे असल्यामुळे हे फार वर्षापूर्वीचे आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटची बिल्डिंग ही किती जुनी आहे हे न पाहता त्या कॉलेजला आपल्या मुलांना शिकवण्याचा अनुभव किती आहे, म्हणजे आपल्या इंडियन स्टुडंट्सला शिकवण्याचा अनुभव किती आहे तो एक पाहायला पाहिजे. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळेस आपण कॉलेज चूज करतो त्यावेळेस नक्कीच हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. नंतर सेकंडरी गोष्टी आहेत जसं की मेस, तिथे राहण्याचं सोयी कशा आहेत, हॉस्टेल्स कसे आहेत. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेजेबल आहेत. कारण की एज्युकेशन जर चांगलं असेल तर हे सगळ्या गोष्टी बाकीच्या सेकंडरी राहतात. आपलं मेन फोकस पाहिजे की एज्युकेशन कुठे चांगलं होईल आपलं. विद्यार्थ्यांनी परदेशी विद्यापीठ निवडताना ॲक्रेडिटेशन किंवा हॉस्पिटल टायअप्स किंवा शिक्षण पद्धती यासारख्या कोणत्या महत्त्वाच्या पद्धती स्पेशली बघितल्या पाहिजे? हो, आता आपण ज्यावेळेस कॉलेज निवडतोय त्यामध्ये आणखी एक चांगली महत्त्वाची गोष्ट कोणती आपण पाहायला पाहिजे की ते कॉलेज WHO रिकॉग्नाइज्ड आहे का, किंवा MCI रिकॉग्नाइज्ड आहे का, किंवा हे न पाहता त्या कंट्रीमध्ये जे कॉलेज आहे त्या कंट्रीने त्याचं रेकग्नेशन दिलेलं आहे का. कारण की आजकाल आपण पाहतो की बरेचसे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस त्या कंट्रीमध्ये बनलेले आहेत. आता एखाद्या कंट्रीमध्ये मागच्या वर्षी फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलरली 27 ते 28 कॉलेज उघडले प्रायव्हेट कॉलेजेस, म्हणजे त्यांचे किती रेकग्नेशन आहेत किंवा त्यांचं रेकग्नेशन किती वर्षासाठी आहे हे पाहणं पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी कधीही विद्यार्थ्याला सांगतो तुम्ही ज्यावेळेस कॉलेज निवडताय त्यावेळेस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे का हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. अरे उद्या चालून प्रायव्हेट कॉलेजेसचं काय होईल आपल्याला माहीत नाही आहे, बट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं जर आपण तिथे शिकत असो तर गव्हर्नमेंटची ही जबाबदारी असते की आपल्यासोबत काय घडतंय त्यांनी पाहिलं पाहिजे त्या पर्टिक्युलर देशाच्या याच्यामध्ये. तर हे नक्कीच सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि एक महत्त्वाचा प्रश्न येतो की भारतीय शिक्षण शैली आणि परदेशातील शिक्षण शैली यात किती फरक आहे आणि भारतीय विद्यार्थ्यांना कुठली शैली जास्त विचारात घेऊन त्यांनी ती निवडावी? आता हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की जेव्हा आपण बाहेर जायचा विचार करतोय तर आपल्याकडे जे MBBS आहे, करिक्युलम आहे, किंवा तिकडे बाहेर देशात शिकवत आहे तर याच्यामध्ये फार संभ्रम आहे की कसं असणार, काही चेंजेस आहेत का. तर बेसिक जो कन्सेप्ट आहे ह्युमन बॉडी एकच आहे,
सगळीकडे सेम आहे, त्यामुळे बेसिक कन्सेप्ट सगळीकडे सेम राहणार. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ड्युरेशनमध्ये मेजर फरक आहे. इंडियामध्ये आपण जे MBBS इथे करतो ते 4.5 इयर्सचं आपल्याकडे आहे करिक्युलम. आपण बाहेर देशामध्ये मॅक्सिमम कुठल्याही कंट्रीमध्ये आपण जर गेलो तर त्या कंट्रीमध्ये आपल्याला मिनिमम 5.7 इयर्सचा MBBS कोर्स असतो. हे का असतो? कारण त्यांच्याकडे 11वी पर्यंत क्लासेस असतात. आपल्याकडे जी स्कूलिंग असते ही आपल्याकडे 12वी पर्यंत असते. तर त्यांचे जे 12वीचे सब्जेक्ट असतात ते त्यामध्ये कव्हरही करतात फर्स्ट इयरच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांच्याकडे जो काय सिलेबस आहे तो 5 इयर्स अँड 7 मंथचा आहे. तर हा एक बेसिक कन्सेप्ट चेंजेस आहे. बाकी 19 सब्जेक्ट जे आपण इथे इंडियामध्ये शिकतोय, जे बेसिक सब्जेक्ट्स आहेत ते सेम आहेत. फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये जे आपल्याकडे 19 सब्जेक्ट शिकवत आहे तेच सब्जेक्ट रशियामध्ये किंवा अदर कंट्रीजमध्ये शिकवले जातील, प्लस काही सब्जेक्ट ॲडिशनल असतील. फॉर एक्झाम्पल एकच उदाहरण द्यायचं म्हटलं तर मेडिकल इकॉनॉमिक्स हा विषय आपल्याकडे नाही आहे. बट आपण जर बाहेर देशामध्ये पाहिलं तर मेडिकल इकॉनॉमिक्स हे शिकवतात, की त्यामध्ये काय शिकवतात की तुम्ही हॉस्पिटल कशा प्रकारे रन केलं पाहिजे, हॉस्पिटल सुरू करताना इकॉनॉमिकली तुम्ही कोणते कोणते विचार केले पाहिजेत, कोणतं बजेट कुठे ठेवलं पाहिजे, कोणत्या डिपार्टमेंटला किती बजेट लागेल, तर हे पण शिकवणं फार महत्त्वाचं आहे. कारण इथे डॉक्टर्स सगळ्यात जास्त लॅक करतात. तर असे काही सब्जेक्ट्स तिकडे शिकवले जातात. तर हा एक बेसिक क्रायटेरिया आहे, म्हणजे तो चेंज आहे. शिकवण्याच्या पद्धतीमध्ये जर आपण विचारलं तर सगळ्यात मेजर फरक जो मला जाणवला, आपल्याकडे क्लासरूम टाईप शिकवण्याची पद्धत आहे. फॉर एक्झाम्पल आपण 100 विद्यार्थी किंवा 150 विद्यार्थी एका क्लासमध्ये बसवतो आणि त्यांना एक टीचर शिकवतो. तर हा फरक रशियामध्ये जास्त. रशियामध्ये तुम्हाला 15 किंवा 13 स्टुडंटच्या वरती एकही क्लासरूम दिसणार नाही. जिथे स्टुडंट टू टीचर रेशो जो म्हणतो तो फार छान आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा टीचर आहे तो फक्त आणि फक्त 13 स्टुडंट्सला शिकवणार. असं प्रत्येक विषयाच्या प्रत्येक याच्यामध्ये टॉपिकमध्ये किंवा प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला एकच टीचर असणार 13 स्टुडंटसाठी. याच्यामध्ये सगळ्यात चांगलं की हे काय होतं, फायदा काय होतो की प्रॅक्टिकलसाठी हँड्स ऑन जे आहे हे कमी स्टुडंटचा रेशो असल्यामुळे त्यांना चांगलं हँड्स ऑन मिळतं. आणि पर्टिक्युलरली एका टीचरला 100 लोकांकडे लक्ष देणं किंवा एका टीचरला 13 लोकांकडे लक्ष देणं मुलांकडे हे फार इझी जातं. त्यामुळे हा जो रेशिओ आहे स्टुडंट आणि टीचर्सचा हा फार चांगला आहे. त्यानंतर एज्युकेशनमध्येच एक्झाम पॅटर्न जो आहे त्यामध्ये पण थोडासा चेंजेस आहे. फॉर एक्झाम्पल सेमेस्टर वाईज एक्झाम आपल्याकडे होतात, तिथेही सेमेस्टर वाईज एक्झाम होतात. फक्त फरक काय आहे की त्यांच्याकडे शिकवण्याची पद्धत जी आहे, तुम्हाला वीकली टेस्ट असतात. म्हणजे तुम्ही आज आपण एक एक्झाम्पल घेऊया, ॲनाटॉमीचा आज आपला क्लास झालाय, तर ह्या ॲनाटॉमीच्या आज आपल्याला जो काही टॉपिक शिकवलाय ह्या टॉपिकवरतीच तुमची परत एक्झाम होणार. अशी प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टॉपिकवरती एव्हरी वीकला टेस्ट होते. आणि ही जी वीकली टेस्ट असते ही पास करणं कंपल्सरी आहे. म्हणजे असं नाही की ही फक्त नॉमिनल टेस्ट होत आहे आणि तुम्ही फक्त त्याला अपेअर व्हायचं आहे, असं नाही आहे. तुम्ही ही प्रत्येक टेस्ट पास करायची आहे, त्याचे मार्क्स दिले जातात आणि हे सगळे ॲग्रिगेट बनवून तुम्हाला जी मेन एक्झाम असते त्यामध्ये तुमचे हे मार्क्स काउंट केले जातात. आणि दुसरी गोष्ट काय की अटेंडन्स. आपल्याकडे आपण पाहतो 75% अटेंडन्स आपल्याला कंपल्सरी इथे मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये आहे. बट रशियामध्ये किंवा इतर कंट्रीजमध्ये तुम्हाला 100% अटेंडन्स लागणार. आता एकदम सोपं याच्याबद्दल आपण विचार जरी केला, तिथे काय आपल्याला कोणाच्या लग्नाला जायचं नाही किंवा कोणाचा काही कार्यक्रम आहे असं तर नाही आहे, कोणाचाच कोणी ते पाहुणं पण नाही आहे. त्यामुळे तुम्ही शिकायला आलाय तर तुम्हाला 100% अटेंडन्स लागतेच. हां, इन केस कोणी जर आजारी पडलं आणि त्याला जर डॉक्टरची गरज लागली तर मग त्यावेळेस त्यांना मेडिकल सर्टिफिकेट दिलं जातं आणि ते जे काही दिवस असतात त्यांचे ते काउंट केले जातात की ठीक आहे म्हणून. बट हे जे दिवस त्यांचे वाया गेलेत, हे जे क्लासेस त्यांचे मिस झाले, हे क्लासेस पण त्यांना परत जाऊन करावे लागतात. एक्स्ट्रा क्लासेस घ्यावे लागतात, एक्स्ट्रा टीचरचा आपल्याला टाइम घ्यावा लागतो आणि सॅटर्डे किंवा संडेला जाऊन आपल्याला ते पूर्ण करायचे असतात. तर शिक्षणाची पद्धत ही एक चांगली जी आवडलेली आहे ती चांगली आहे. आणि याच्यामुळे काय सगळ्यात महत्त्वाचं होतं की मुलं वर्षभर अभ्यासात राहतात. आपल्याकडे आपण पाहतो की आपल्याला जी सवय आहे इंडियामध्ये की आपण परीक्षा आली की अभ्यास सुरू करतो. मग परीक्षेला 1 महिना अगोदर 2 महिन्या अगोदर आपण टाइम टेबल बनवतो, इतके सब्जेक्ट, इतके टॉपिक, इतके दिवस, मग हे डिवाइड करणार, इतके दिवस तिथं करणार. तिथे गरज नाही आहे. तुम्हाला डेली काय शिकवलंय ते तुम्हाला अभ्यास करावा लागणार. तुम्ही त्याच वेळेस ती टेस्ट पास करू शकताय आणि अशी ही आठवडी टेस्ट पास करावीच लागते. तर ही एक चांगली पद्धत तिथे जी मला आवडलेली आहे. त्यानंतर मार्किंग सिस्टममध्ये थोडेसे फरक आहे, बट ग्रेडिंग सिस्टम आहे. आपण जसं पाहतो आपल्याकडे पर्सेंटेज सिस्टम असते तसं तिथे ग्रेडिंग सिस्टम आहे. ग्रेडिंग म्हणजे एक्सलेंट, व्हेरी गुड, गुड आणि सॅटिस्फॅक्टरी. आणि त्याच्या खाली 70, आता ते कसं 75%ला पासिंग आहे. आपल्याकडे मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये 50% किंवा 75% पण आहे, बट तिथे 75%ला पास आहे. त्यानंतर मग पुढे त्यांचं व्हेरी गुड, एक्सलेंट आणि हे सगळे असे ग्रेडिंग सिस्टम आहे. तर ही एक सिस्टम फार चांगली मला जी आवडली आहे.
आता हे झालं एज्युकेशन बद्दल, पण विद्यार्थ्यांना परदेशात राहण्याच्या किंवा तिथल्या जीवनशैलीशी जुळवून घेण्यासाठी काय सुविधा असतात? म्हणजे आता हॉस्टेल, जेवण, सेफ्टी याबद्दल काय काय अपेक्षित आहे? ज्यावेळेस पण विद्यार्थी बाहेर देशामध्ये ऍडमिशन घ्यायला पाहतात, तर नक्कीच तिथे जे शिकतात मुलं त्यांना ह्या सगळ्या सुविधा असतात. आता काही सुविधाबद्दल सांगायचं ठरलं तर आपले जे भारतीय विद्यार्थी असतात यांना सेपरेट हॉस्टेल्स असतात. म्हणजे असं नाही की जे लोकल लोक आहेत किंवा लोकल स्टुडंट्स आहेत त्यांच्यासोबत मिसळून ते राहतात वगैरे, तर याच्यामध्ये कुठेतरी कॉन्फ्लिक्ट व्हायला नको. त्यामुळे फक्त इंडियन स्टुडंटसाठी किंवा आपल्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल्स हे आपण वेगळे केलेले आहेत. त्यानंतर आपण काही कॉलेजेसमध्ये मेस सुविधा, जी आपल्या भारतीय जेवणाची व्यवस्था जी असते ती वेगळी थोडी पद्धत आहे, जे की युरोपमध्ये किंवा रशिया किंवा इतर देशामध्ये आपल्यासारखं जेवण कोणी जेवत नाही आहे. तर त्यामुळे ही विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी आपण बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये मेसची सुविधा अवेलेबल करून दिलेली आहे, जेणेकरून त्यांना घरचं जेवणासारखंच जेवण जे मेसमधून त्यांना तीन टाईम प्रोव्हाइड किंवा 2 टाईम प्रोव्हाइड करायचा प्रयत्न आम्ही करतोय. याच्या व्यतिरिक्त सर्व्हिसेसमध्ये म्हटलं तर विद्यार्थ्यांचा अभ्यास जो आहे, तर तो अभ्यास कसा चाललाय, त्यांना काय गायडन्स पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं आल्यानंतर जी परीक्षा असते तर ती परीक्षा कशी पास करायची आहे याचं गायडन्स ही आमची टीम वारंवार किंवा दिवसेंदिवस आम्ही करत राहतो. इनफॅक्ट प्रत्येक सॅटर्डेला संडेला आमच्यापैकी कोणतरी एक डॉक्टर असतो जो की विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉल करायला शक्य असेल तर व्हिडिओ कॉलवरती त्यांना आपण घेतो, त्यांचे डाऊट सॉल्विंग सेशन म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी तिथं काही अडचणी आल्या तर प्रत्येक कॉलेजेसमध्ये आपण नेमलेले रिप्रेझेंटेटिव्ह असतात, जे कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण आली तर ती लवकरात लवकर कशी सॉल्व्ह व्हावी याचा आम्ही प्रयत्न करतो. तर अशा बऱ्याचशा सुविधा ज्या मुलांना तिथे राहण्यासाठी सोयीस्कर सगळ्या गोष्टी करून देतील, अशा सगळ्या गोष्टी आम्ही तिथे प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतोय. अच्छा. आणि आता MBBS पूर्ण करून जे विद्यार्थी परत येतात त्यांना इथे प्रॅक्टिस सुरू करण्यासाठी काय प्रोसिजर फॉलो करावी लागते किंवा काय परीक्षा द्यावी लागते आणि ती किती कठीण असते? नक्कीच बाहेर देशातून तुम्ही कुठेही शिकून आला, फक्त 5 कंट्री अशा आहेत जिथून तुम्ही शिकून आल्यानंतर तुम्हाला FMG म्हणजे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन जी आहे तर त्यामधून एक्झाम्शन आहे. तर त्या कंट्री कुठल्या? UK, US, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड. आता ह्या कंट्रीजमध्ये मुख्यतः कोणी MBBS करायला UGला कोणी जात नाहीये का? कारण की इथे ऑलरेडी जी फी स्ट्रक्चर आहे ते आपल्या इंडियामधल्या प्रायव्हेट कॉलेजेसपेक्षाही फार जास्त आहे. त्यामुळे तिथे कोणी जातच नाहीये. आणि बाकीचे जे देश आहेत तिथून परत आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला इथे आल्यानंतर एक्झाम द्यावी लागते. आता ही जी एक्झाम आहे याचा रेशो नक्कीच कमी आहे. पास होण्याचा रेशो जो म्हणतो आपण, पर्सेंटेज जो आहे तो कमी आहे. बट काय झालंय, विद्यार्थी बेसिक क्रायटेरियामध्ये चुकताय. कॉलेज जर आपण चांगला निवडलं, देश जर आपण निवडला चांगला, जे आपण सुरुवातीला आपल्या हातामध्ये असतं, जर ते आपण चांगलं केलं तर नक्कीच ह्या एक्झामचा रेशो फार चांगला आहे. आता गायडन्स जे हे एक्झामला लागतं, आता ह्या एक्झाममध्ये कसं आहे की फॉर एक्झाम्पल 19 सब्जेक्ट मी आता सांगितलं की 19 सब्जेक्ट आपल्या पूर्ण MBBS मध्ये आहेत. फ्रॉम फर्स्ट इयर टू लास्ट इयर हे 19 सब्जेक्ट आपल्याला आहेत. तर ह्याच 19 सब्जेक्टवरती आपल्याला इथे आल्यानंतर ही एक्झाम द्यायची आहे. ही जी परीक्षा आहे ही आतापर्यंत MCQ टाइप्स एक्झाम होते, म्हणजे 300 MCQ आपल्याला यायचे. ह्या सगळ्या 19 सब्जेक्टमधून 300 MCQ आपल्याला राहायचे आणि ह्या 300 पैकी आपल्याला 150 मार्क म्हणजे 50% मार्क आपल्याला पासिंग आहे. ही काय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही आहे, ही फक्त आणि फक्त स्क्रीनिंग टेस्ट आहे. म्हणजे काय की तुम्ही कितपत इलिजिबल आहात ती स्क्रीन करण्यासाठी ही परीक्षा आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना 150 मार्क पडतील त्यांना इथे आपल्याकडे रजिस्ट्रेशन मिळतं. ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. कारण की काय होते, नीट जी एक्झाम आपण देतो 12वी नंतर त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. PG साठी जी एक्झाम देतो त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. बट ही स्क्रीनिंग असल्यामुळे याच्यामध्ये कुठेही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. तर ज्यांनी बेसिक अभ्यास चांगला केला आहे, बेस ज्यांचा चांगला आहे, तर ते नक्कीच ही परीक्षा पास होतात. जी FMG ची एक्झाम आहे ती पास करणं असं काही वेगळी गोष्ट नाही आहे. तुमच्यामध्ये फक्त 2 गोष्टी पाहिजे, डेडिकेशन आणि हार्डवर्क. दोन्ही गोष्टी जर तुम्ही सुरुवातीपासून केल्या आणि कन्सिस्टन्सी, तर तुम्ही नक्कीच 100% ही परीक्षा पास करताय. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जर आपण पाहिला तर नॉर्दर्न स्टार एज्युकॉनचा रोल विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या परीक्षेमध्ये कसा राहणार, तर ही एकमेव अशी संस्था आहे, ही एकमेव अशी कंपनी आहे की ज्यामध्ये सगळे मेंबर्स जे आहेत हे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स आहेत, जे की प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स आहेत. आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे की सगळ्या डॉक्टर्सनी स्वतःचं UG म्हणजे MBBS हे परदेशातून केलेलं आहे. म्हणजे आजचे विद्यार्थी जे बाहेर जाण्याचा विचार करताय तर ह्या सगळ्या गोष्टीमधून ते गेलेले आहेत, ह्याच प्रोसेसमधून गेलेत, तिथे शिक्षण घेतलंय, परीक्षा त्याच प्रकारे पास झालेत, तिकडनं आलेत, इथे आल्यानंतर FMG एक्झाम दिली आहे, त्यानंतर इंटर्नशिप केली आहे.
आणि त्यानंतर त्यांनी पीजीची एक्झाम क्रॅक करून त्यांनी पीजी कम्प्लीट करूनच प्रॅक्टिस करताय. तर जो विद्यार्थी आज शिकायला बाहेर जायचा विचार करतोय त्याच्यासाठी जो पाथ तयार यांनी केलेला आहे किंवा जो पाथ ह्या मेंबर्सनी ऑलरेडी कव्हर केलेला आहे, तर त्याचा एक्सपिरियन्स ह्या विद्यार्थ्यांना नक्कीच चांगला मिळतो. आणि हाच गायडन्स हा शेवटपर्यंत फ्रॉम युअर डेट ऑफ ॲडमिशन टी यू पासिंग ऑफ पीजी एक्झाम तिथपर्यंत हा सगळा अनुभव हे डॉक्टर सगळ्यांना शेअर करत असतात, गाईड करत असतात. कोणत्या एक्झामला कधी बसायचं आहे, कोणत्या एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं आहे. फक्त FMGच नाही तर बाहेर देशातील कुठली एक्झाम असो, USMLE असो, GMC असो, प्लॅब असो, तर ह्या एक्झामचं गायडन्स कसं करता येईल हे आम्ही सर्व मेंबर्स हे पाहतो आणि गाईड करतोय सगळ्या मुलांना. FMG परीक्षा ही भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची. तुम्हाला वाटतं का की योग्य तयारी करून घेतली विद्यार्थ्यांची तर ही परीक्षा देणं किंवा परीक्षा सॉल्व्ह करणं ही जास्त सोपं जाऊ शकतं? आता सगळ्यात भीतीदायक जे विद्यार्थ्यांना भीती वाटते की मला बाहेर जायचं तर आल्यानंतर एक्झाम द्यायची आहे, तर आता गव्हर्नमेंटचे नॉर्म्स किंवा रूल्स जे बदलत आहेत त्यानुसार ही परीक्षा आता सगळ्यांना कंपल्सरी गव्हर्नमेंट करत आहे. म्हणजे काय की आतापर्यंत MCI जी आपली कंडक्ट करत होती एक्झाम स्क्रीनिंग टेस्ट FMG फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन, तर आता ही परीक्षा आपल्या भारतामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही कंपल्सरी करत आहेत, ज्याचं नेक्स्टमध्ये रूपांतर होणार. म्हणजे काय की याच्यानंतर आता FMG ही कॅन्सल होणार आणि नेक्स्ट जी परीक्षा आहे नेक्स्ट 1 आणि नेक्स्ट 2, तर ही परीक्षा सगळ्यांना कॉमन राहणार. म्हणजे तुम्ही भारतामध्ये गव्हर्नमेंटला शिकलात काय, प्रायव्हेटला शिकलात काय किंवा परदेशात जाऊन तुमचं MBBS कंप्लीट करून परत आलात का, तर सगळ्यांना हा प्लॅटफॉर्म कॉमन राहणार. ही परीक्षा लवकरच गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट करतंय. त्याचं ऑलरेडी GR वगैरे सगळं फायनलाइज होऊन त्यांचं इम्प्लिमेंटेशन फक्त बाकी आहे, जे मला वाटतं 2026 पासून ते सुरू करतील. आता FMGची तयारी किंवा ह्या पर्टिक्युलर परीक्षेची तयारी ही वेगळी अशी करायची गरज आहे का, तर नाही. तुमच्या करिक्युलममध्ये 19 सब्जेक्ट आहेत, त्याच 19 सब्जेक्टवर ही परीक्षा होणार आहे. आणि हे जर आपण सुरुवातीपासून जर अभ्यास करत राहिलो, फॉर एक्झाम्पल पहिल्या वर्षाला मला ॲनाटॉमीचा विषय आहे, तर ॲनाटॉमीचं जर मी त्याच वेळेस माझ्या नोट्स काढल्या आणि त्याचं प्रिपरेशन सुरू केलं, मग त्यामध्ये पॅराक्लिनिकल सब्जेक्ट जेवढे पण आहेत, फार्माकोलॉजी आहे, बायोकेमिस्ट्री आहे, फिजिओलॉजी आहे, यांच्या सगळ्यांच्या नोट्स जर आपल्या पहिल्या 3 वर्षात प्रिपेअर झाल्या आणि ते रिवाईज झाल्या, तर पुढे सरून कुठेच अडचण येत नाही. आणि जो विद्यार्थी मॅक्सिमम पहिल्यापासून 4 ते 5 तास दिवसाचे डेडिकेटेडली अभ्यास करेल, तो 100% ही परीक्षा पास होणार हे माझ्याकडनं तुम्ही लिहून घ्या कधी. त्यामुळे डेडिकेशन, मेहनत आणि कमिटमेंट एवढे 3 गोष्टी जर तुम्ही अभ्यास करत राहिला तर तुम्ही ही परीक्षा 100% क्रॅक करू शकताय. यामध्ये कुठेही काही दुय्यम भाव नाही आहे. आता मला सांगा की भारतातून जे MBBS करतायत आणि परदेशात जाऊन जे MBBS करतायत त्यात काही ठळक वेगळेपणा जाणवून येतो का? आणि बाहेर जाऊन MBBS करण्याचे काही विशिष्ट फायदे आहेत का? हो, आता याच्यामध्ये बरेचसे मिसकन्सेप्शन किंवा मिसगाईड झालेले मुलं आहेत किंवा डॉक्टर्स आहेत की बाहेरून MBBS करून आल्यानंतर इंडियामध्ये मला तेवढं प्रॉमिसिंग सीट्स किंवा तेवढं प्रॉमिसिंग एन्व्हायरमेंट मिळेल का, जे इथे MBBS केल्यानंतर मिळेल, किंवा मला त्याच प्रकारे ट्रीट केलं जाईल का जे इथले जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना केलं जाईल. तर याच्यामध्ये कसं होतं की आपण स्वतःला किती कमी लेखतोय किंवा किती सुपिरियर लेखतोय हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. फॉर एक्झाम्पल आता माझ्या बाबतीत मी सांगितलं एक सोपं उदाहरण, तर मी ज्यावेळेस पास होऊन रशियावरनं आलो 2015 मध्ये, तर पहिल्या अटेम्प्टमध्ये मी FMG एक्झाम पास केले. त्यानंतर मी इंटर्नशिप कंप्लीट केली आणि पुण्यामध्ये मी प्रॅक्टिस केली. आता पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत असताना माझ्यासोबत बरेचसे IMGs होते, म्हणजे इंडियन मेडिकल ग्रॅज्युएट्स, जे इथे भारतामध्ये शिकले. आता त्यावेळेस त्यांना जो पगार होता तोच मला पगार होता. त्यांनी जे पेशंट हँडल केले तेच मी डेली पेशंट हँडल करत होतो. तर असं कुठेही कमी लेखले जाणं किंवा असं कुठेच काही असा अनुभव तुम्हाला जाणवला नाही. आणि हा जाणवतही नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला कुठेतरी कमी लेखत नाही. फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला कोणीतरी ट्रीट करताय IMG आणि तुम्ही जर म्हटले नाही मला हे येत नाही, मी कसं करणार किंवा मला हे जमेल का, जर आपण स्वतःलाच कमी लेखलं तर 100% तुम्ही सुपेरियरिटीमध्ये कमी राहता. तर तो एक डिफरन्स आहे. त्यामुळे सुरुवातीपासून कॉन्फिडंट जर तुम्ही राहिलात आणि इथली परीक्षा पास झाल्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला तुम्ही जर इंडियामध्ये केलं असतं MBBS, ज्या सुविधा तुम्हाला इथे भेटल्या असतात त्या सुविधा सगळ्या तुम्हाला ही परीक्षा पास झाल्यानंतर मिळतात. एक्झाम्पल काय की गव्हर्नमेंट जॉब, तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर कुठल्याही गव्हर्नमेंट जॉबला जाऊ शकता, कुठलीही सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम देऊ शकताय, त्यानंतर तुम्ही प्रायव्हेट सेटअप सुरू करू शकताय, PGला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकताय. PGसाठी जी नीट एक्झाम असते, नीट PG जी आत्ता आहे, त्यानंतर नेक्स्ट होईल, तर त्यासाठी तुम्ही इलिजिबल असता.
तर त्यामुळे कुठेच असं वेगळा डिफरन्शिएशन किंवा असं वेगळं कुठं काही नाही आहे. पण त्यासाठी तुम्हाला बेसिक जे क्रायटेरिया आहे की एक्झाम पास करणं हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही एक्झाम पास झाला नाहीत तर तुम्ही काही पुढच्या गोष्टी करू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही एक्झाम पास होत नाही. आता एक्झामला अटेम्प्ट किती, तर एक्झामला तुम्ही मल्टिपल अटेम्प्ट देऊ शकता आतापर्यंत. फॉर एक्झाम्पल आता जी FMG आहे त्यामध्ये तुम्ही मल्टिपल अटेम्प्ट देऊ शकता, किती वर्ष तुम्ही द्या, याच्यामध्ये कुठेही काही एज क्रायटेरिया नाही आहे. बट गव्हर्नमेंट आता लवकरच जे नेक्स्ट आणतंय तर त्या नेक्स्टमध्ये एज क्रायटेरिया किंवा नंबर ऑफ अटेम्प्टचा क्रायटेरिया हा लावणार आहे. म्हणजे काय की तुम्ही फर्स्ट इयरपासून तर MBBS पास होऊन तुमची नेक्स्ट एक्झाम पास होईपर्यंत 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही हे सगळं कंप्लीट ड्युरेशन झालं पाहिजे तुमचं 10 वर्षामध्ये. तर हा काय कमी ड्युरेशन नाही आहे. कुठली तुम्ही जर चांगल्या प्रकारे अभ्यास केला, कुठलीही परीक्षा पास होण्यासाठीच असते. जर तुम्हाला पास करायचंच नसेल तर ते एक्झाम का घेताय मग? एक्झाम हार्ड नसते. आपलं प्रिपरेशन किती वीक आहे किंवा किती चांगलं आहे याच्यावरती आपला रिझल्ट ठरतो. त्यामुळे कोणत्याच परीक्षेला न घाबरता आपण जर पुढे गेलो, आपलं स्वप्न साकार करायचं म्हणून जर आपण विचार केला तर नक्कीच तुम्ही करू शकता. परदेशात MBBS करायला जायचंय तर अशा वेळेस नक्की कुठली कुठली कागदपत्रे आवश्यक असतात आणि नॉर्दर्न स्टार एड्युकॉन यासाठी काय काय मदत करतो? ओके. सो ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्याचा विचार करताय किंवा ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला आता ॲडमिशनसाठी किंवा घेण्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स आपण तयार केले पाहिजेत किंवा कुठले क्रायटेरियाज आहेत बाहेर देशात ॲडमिशन घेण्याचे, तर ह्याचं एक स्पष्ट गव्हर्नमेंटने गाईडलाईन दिलेली आहे. म्हणजे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना बाहेर MBBSचा अभ्यास करायला जायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांना नीट जी एक्झाम आहे ती क्वालिफाय करणं महत्त्वाचं आहे. ती क्वालिफाय केल्याशिवाय तुम्ही बाहेर देशामध्ये शिक्षण घेऊ शकत नाही आहे. किंवा याच्यामध्ये दुसऱ्या प्रकारे सांगण्याचं उदाहरण देऊन तर असं की तुम्ही जर नीट क्वालिफाय न करता बाहेर गेलात तर तुम्ही परत भारतामध्ये येऊन प्रॅक्टिस करू शकत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया तुम्ही नीट क्वालिफाय होणं फार महत्त्वाचं आहे. दुसरा क्रायटेरिया तुम्हाला PCB ग्रुप जो आहे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, 12वीचा आपला ग्रुपिंग असतो, तर त्यामध्ये 50% मार्क्स हे पाहिजेत. तर हे असे 2 बेसिक क्रायटेरिया आहेत जे फुलफिल झाल्यानंतर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता बाहेर देशामध्ये. त्यानंतर डॉक्युमेंट्स आपल्याला बेसिक काय लागतात, जे आपल्याला इथे डॉक्युमेंट्स लागतात तेच बेसिक डॉक्युमेंट्स, जसे की 10वी-12वीचे डॉक्युमेंट्स, नीटचा रिझल्ट, आधार कार्ड, पासपोर्ट. आता आपल्याकडे मॅक्सिमम लोकांचा पासपोर्ट हा रेडी नसतो, तरी आपण त्या दृष्टिकोनातून विचार करत नाही. तर नंतर शेवटी हडबडी होते ती पासपोर्टमध्ये की पासपोर्ट लवकर येत नाहीये, त्यामध्ये डिले होतोय. तर विद्यार्थ्यांनी पासपोर्ट किंवा पालकांनी पासपोर्ट हे पहिलं जर काढून ठेवलेलं असेल तर ती फिजिबल प्रोसेस होते किंवा त्यामध्ये कुठेच काही अडचण येत नाही. तर लागणारे डॉक्युमेंट्स 10वी-12वीचे डॉक्युमेंट्स, पासपोर्ट, आधार कार्ड आणि नीटचा रिझल्ट हे सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. आता जेव्हा विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून परत भारतात येतो तेव्हा नॉर्दर्न स्टार एड्युकॉन त्यांना काय प्रकाराने गाईड करतं? नॉर्दर्न स्टार एज्युकॉनचा रोल हा विद्यार्थ्यामध्ये आणि युनिव्हर्सिटीमध्ये किंवा पालकांमध्ये आणि युनिव्हर्सिटीमध्ये हा एक ब्रिजचा रोल आहे. म्हणजे आपले विद्यार्थी आज आपल्या डोळ्यासमोर नाही आहेत ॲज अ पालक म्हणून, आपण त्यांना बाहेर पाठवतोय. तर विद्यार्थी काय करताय याचं डे टू डे अपडेट किंवा रिझल्ट्स कसे आहेत, विद्यार्थ्यांना काय तिथे मदत लागते, ही पालकांची जी सगळ्यात मोठी भीती आहे तर ही दूर करणं हे सगळ्यात मोठा रोल आहे नॉर्दर्न स्टार एज्युकॉनचा. त्यानंतर विद्यार्थ्यांना तिथे शिकत असताना, कारण आपण काही फिरायला चाललो नाही आहे की 4-5 महिन्यात आपण परत येणार, त्यामुळे तो आपण थोडंसंच काहीतरी विचार करून चाललोय. आपल्याला 6 वर्ष राहायचंय. तर 6 वर्ष राहत असताना आपल्याला अडचणी ह्या नक्कीच येणार. छोट्या असतील, आता विद्यार्थ्याच्या लाईफमध्ये अडचणी छोट्याच असतात, मोठं काही असं संकट येणार नाही. बट जे काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर करण्यासाठी कोण असेल, तर पालक काय स्वतः जाऊ शकत नाहीये. फॉर एक्झाम्पल इथे कोणीतरी पुण्याला शिकतंय किंवा कोणतरी मुंबईला शिकतंय, तर ॲज अ पालक म्हणून मी जाऊ शकतोय विद्यार्थ्याला भेटायला किंवा मी फोन करू शकतोय, तिथं कोणतरी ओळखीचं पाठवू शकतोय. तसं बाहेर देशात पाठवत असताना आपल्या ओळखीचं जर कोणी नसतं तर तो जो रोल आहे तो नॉर्दर्न स्टार एज्युकॉन हा फार वर्षापासून करत आहे किंवा पार पाडत आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की फ्रॉम द डे ऑफ ॲडमिशन टिल द डे ऑफ रिझल्ट, तुमचा FMGचा रिझल्ट येईपर्यंत कुठलीही शंका किंवा कुठलीही अडचण जी तुम्ही नॉर्दर्न स्टार समोर मांडताय, एज्युकॉनसमोर मारताय, तर याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच आज नाही तो उद्याचं समाधान मिळतं. त्यामुळे पॅरेंट्सचं जे पॅरेंटिंग आपण जे म्हणतो, तर एका प्रकारे पॅरेंटिंगही केली जाते. आजपर्यंत किती विद्यार्थ्यांना तुमच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळालाय आणि त्यांचे काही अनुभव आम्हाला सांगता आले तर? आजपर्यंत विद्यार्थी असे जवळपास 1000च्या वर विद्यार्थ्यांना आपण बाहेर परदेशात पाठवलेलं आहे, ते पण फक्त MBBS साठी. तर असे विद्यार्थी 2010 पासून आपण पाठवत आहोत, जे की परत येऊन आज चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात जा,
कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेलात तर तुम्हाला एक विद्यार्थी आमचा मिळेल जो परदेशातून शिक्षण घेऊन परत आलाय आणि इथे तो आज चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करत आहे. त्यामुळे आम्ही पालकांना काय करतो, ज्यावेळेस पालक आमच्याकडे पहिल्यांदा येतात माहिती घेण्यासाठी, त्यावेळेस आम्ही विचारतो तुम्ही कुठल्या जिल्ह्याचे आहात, आणि त्या जिल्ह्यामधल्या आमच्या विद्यार्थ्यांचा नंबर आम्ही त्यांना पुरवतो, जेणेकरून ती माहिती जो पॅरेंट्स आमच्याकडनं घेत आहे त्याची जेन्युनिटी चेक करण्यासाठी हे पॅरेंट्ससाठी फार महत्त्वाचं आहे. कारण की आपण जे सांगतो हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का हे त्यांना कुठेतरी एक एक्झाम्पल म्हणून दाखवणं पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशा ह्या विद्यार्थ्यांचा किंवा अशा ह्या डॉक्टरांचा नंबर प्रत्येक पालकांना दिला जातो, जेणेकरून ती सगळ्या गोष्टी शहानिशा करतील आणि नंतरच आपलं डिसिजन घेतील. आणि आता शेवटी मला विचारायचं आहे की एखादा विद्यार्थी परदेशात MBBS करायला चाललाय तर त्याला बऱ्याचशा शंका असतात किंवा भीती वाटते बाहेर जायची, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगा? आता आपल्याला ज्यावेळेस बाहेर देशातच जायचंय तर नक्की भीतीच्या गोष्टी जर असणारच, की कसं आपण तिथे जाणार, तिथे गेल्यानंतर आपल्याला राहण्यासाठी सोयी कशा राहणार, जेवण काय करणार, आणि अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी किंवा मेजर गोष्टी. कारण ओळखीचं आपल्या कोणीच नाहीये. मुलं असतात 17 ते 18 वर्षाची मुलं, जे की पहिल्या वेळेस देश सोडताय. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी तर कधी कधी त्यांचं गावही सोडलेलं नसतं, त्यांचा तालुकाही सोडलेला नसतो, ते आज देशाच्या बाहेर चाललेत. तर नक्कीच पालकांनाही ती शंका असते, थोडासा भीती असते आणि स्टुडंटलाही असते. पण ह्या भीतीच्या पुढे जर आपण विचार केला तर तुमचं फ्युचर तुम्हाला दिसेल. तुम्ही जर भिवून आज विचार आपला बदलले तर फ्युचर आपलं नक्कीच एक वेगळं राहणार. आणि ज्या विद्यार्थ्यांनी न भीता ऍडमिशन घेतले, त्यांची जर्नी पूर्ण केली, आज त्यांना समजतंय खरंच जे डिसिजन आपण घेतलं न भीता ते आपलं किती बरोबर चेंजिंग होतं किंवा आपली लाईफ चेंजिंग होतं. आणि असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे मिडल क्लास फॅमिलीमधून होते आणि ज्यांचा बॅकग्राऊंड हा मेडिकल बॅकग्राऊंड नव्हता, त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या अख्ख्या रिलेटिव्हमध्ये ते पहिले डॉक्टर बनले. ते फक्त याच्यामुळेच की ते न भीता सगळ्या गोष्टी करत गेले आणि ते आल्यानंतरही त्या प्रकारे त्यांनी अभ्यास करून मेहनत केली. परदेशात MBBS करायचा विचार करताय, मग त्यासाठी डॉक्टर प्रवीण दोरखे आणि नॉर्दर्न स्टार एड्युकन तुमच्या बरोबर तुमच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे. आणि अशाच अजून प्रेरणादायी कहाण्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि बघत राहा बियॉन्ड द बॉर्डर्स. थँक्यू.